आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। टोरेस घोटाळा प्रकरणातील नवीन माहिती समोर, तर टोरेसच्या व्यवस्थापनाचे फक्त स्टेशनरीसाठी 5 कोटी रुपये खर्च। 5 कोटी खर्च केल्याचा परेलच्या स्टेशनरी सप्लायरचा जबाब। टोरेस कंपनीकडून 2,07,00,000च्या 19 कार सुद्धा जप्त। मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार। कल्याण आणि बदलापूरच्या दरम्यान आरओबीवर गर्डर लॉन्चिंगसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार, तर नवीन पाईपलाईन पुलाचं बांधकाम या ठिकाणी केलं जाणार। धारावी पुनर्विकासासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणानं नवा टप्पा गाठला। वरच्या मजल्यावरील घरांसह 63,000 झोपडपट्टीधारकांचं सर्वेक्षण पूर्ण। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील 653 घरांना आता एप्रिलमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता। विजेत्यांच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा लवकरच संपणार। यामध्ये पहाडी गोरेगाव इथल्या 332 घरांचा समावेश। ठाणे या ठिकाणी झोपू या योजनेप्रकरणी न्याय दिवाळखोरीचं कारण देऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या दायित्वापासून विकासकांना वाचवू शकत नाही। उच्च न्यायालयाचा निर्वाळा, तर अशा विकासकांना हटवण्याच्या झोपू प्राधिकरणाच्या अधिकारावर सुद्धा न्यायालयाकडून शिक्कामोर्तब। मुंबईतील धारावी इथल्या निसर्ग उद्यानालगतच्या परिसरातील गॅस सिलेंडरच्या दुर्घटनेप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा। दुर्घटनेमध्ये 40 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे सुमारे 9 ते 10 गाड्यांचं झालं होतं नुकसान। ठाणे वाशी खाडीवरील 3ऱ्या उड्डाणपुलाचं काम सुद्धा पूर्ण। वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनाला आता अधिवेशनानंतरच मुहूर्त। कल्याणमधील माजी नगरसेवकाला मारहाण प्रकरणी पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल। महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांच्यावर मारहाण आणि चोरीचा गुन्हा, तर माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या विरोधात सुद्धा मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा। डोंबिवलीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 7 जणांची 73 लाखांची फसवणूक। मोठ्या परताव्याचा आमिष दाखवत केली फसवणूक। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सायबर गुन्हे शाखेकडनं तपास सुरू।